राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी कारवाईसाठी केलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावरती दबाव टाकल्याचा आरोप होतोय। मुंबई महानगरपालिका अभियंत्याच्या अहवालामध्ये मेहतांचा उल्लेख आढळतोय। झोपड्यांवरच्या कारवाई प्रकरणी दबाव टाकल्याचा आरोप प्रकाश मेहता यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे। कारवाई टाळण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांवरती प्रकाश मेहतांनी दबाव टाकला की काय असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। झोपड्या तोडू नयेत म्हणून प्रकाश मेहतांनी दबाव टाकला असा अहवाल अभियंत्यानं दिलेला आहे। राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत प्रकाश मेहता आणि मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावरती त्यांनी कारवाई न करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आता त्यांच्यावरती होतोय आणि या संदर्भातली याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आलेली आहे। अमेय राणे आमचा प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहे। अमेय, कशा संदर्भातली ही याचिका आहे, याचिकाकर्ते कोण आहेत आणि याचिकेत काय म्हटलं गेलंय? प्राजक्ता, भगवानजी रयानी यांनी जनहित मंचतर्फे मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका केली आहे, ज्यात त्यांचा आरोप आहे की ज्या पाण्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन आहेत त्यांच्या आजूबाजूला किंवा त्या परिसरात बेकायदेशीर झोपड्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे। या संदर्भात त्यांनी महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत। मात्र त्यांनी आज या दरम्यान या सुनावणीत एक धक्कादायक माहिती समोर आली ती खुद्द पालिकेकडून आलेली आहे। कारण की पालिकेच्या जल अभियंत्याने हायकोर्टात जो अहवाल सादर केला त्यात त्यांनी स्पष्ट केलंय की जेव्हा 15 ते 17 एप्रिल या दरम्यान या काळात टिळकनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरात पालिकेनं धडक मोहीम राबवली होती। त्यासाठी पोकलेन, जेसीबी, 172 पालिकेचे कर्मचारी हे धडक कारवाई करण्यासाठी त्या झोपड्या पाडण्यासाठी जेव्हा तिथं पोहोचले तेव्हा गृहनिर्माण मंत्री राज्याचे प्रकाश मेहता हे टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी फोनवरून पोलिसांवर दबाव आणला, तसेच कारवाई करण्यात त्यांना मज्जाव केला अशी स्पष्ट माहिती या पालिका अभियंत्याने आपल्या अहवालात सादर केलेली आहे। आणि हा अहवाल जेव्हा हायकोर्टात सादर झाला तेव्हा न्यायमूर्ती अभय ओक यांनी आश्चर्य व्यक्त केलं की पालिका अभियंत्याने असा कसा अहवाल सादर केलेला आहे आणि जर या अहवालात तथ्य आहे तर ते आम्हाला जाणून घ्यायचंय। त्यामुळे उद्या या संपूर्ण प्रकरणावर तातडीची सुनावणी ठेवत राज्याच्या महाधिवक्त्यांना यावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिलेत। त्याचबरोबर टिळकनगरचे जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांना देखील त्यांच्या स्टेशन डायरीसह हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत। आणि तोपर्यंत हायकोर्टाच्या परवानगीशिवाय पालिके धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।